कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि कायदेतज्ञ होते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जे लिखाण केलं त्या लिखाणाच्या परिणामी संबंध महाराष्ट्रामध्ये जी जनजागृती झाली त्याच्यामधूनच कॉम्रेड पानसरे यांचा खून करण्यात आला असा एक जनमानसामध्ये समज आहे आणि त्याचा तपास चालू आहे. म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे हे लोकप्रबोधनकार होते असं डॉक्टर रावसाहेब कर्वे यांचं म्हणणं आहे. त्यांची जी शैली आहे ती संत गाडगे महाराजांसारखी होती आणि सामान्य लोकांना सोप्या भाषेमध्ये मार्क्सवाद लेनिनवादाचं तत्वज्ञान, फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळ्या प्रबोधनकारांच्या विचारांच्या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला प्रत्यक्ष मार्क्सवाद लेनिनवादाच्या विचारानुसार वेगवेगळ्या जनसंघटनांमध्ये केलेली भागीदारी, रस्त्यावरचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला त्या जनतेचं राजकीयकरण करण्यासाठी शोषित कष्टकरी जनतेचं त्यांनी केलेलं प्रचंड लिखाण, अशा दोन्ही गोष्टींच्या संदर्भामध्ये कॉम्रेड पानसरे आपल्या लक्षात राहतील. चळवळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कॉम्रेड पानसरेंनी चळवळ पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. विशेषतः भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांनी जातीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक प्रगल्भता आणली आणि मार्क्सवादी विचारांचा विकास करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मला असं वाटतं की प्रभाकर वैद्य सारखे जे विचारवंत होते, ज्यांनी जाती प्रश्नांचा साकल्याने विचार केला, त्याचप्रमाणे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी सुद्धा जात वास्तव्याच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मांडणी केली. ज्या ज्यावेळी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाती अस्मितेच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि ते फोफावल्या, त्या चळवळींना आपल्या तत्वज्ञानाच्या अंगाने सामोरं जाण्याचं धाडस कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दाखवलं. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पहिल्यांदा मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण पुस्तिका प्रकाशित केली आणि संबंध महाराष्ट्रावर ओबीसीचं संघटन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांची जी पुस्तिका आहे ती पुस्तिका आज सुद्धा पथप्रदर्शक आहे. दुसऱ्या बाजूला मुस्लिमांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेले लिखाण, त्या सच्चर आयोगाच्या सच्चर अहवालाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली मांडणी असतील किंवा एकूण मुस्लिमांच्या संदर्भामध्ये वैदिक ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांनी केलेला अपप्रचार असेल, त्याला समर्थपणे प्रतिवाद करण्याचं धाडस कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दाखवलं. अशा असंख्य पुस्तिका कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या आहेत. जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1001 त्यांनी पुस्तिका लिहिलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही पुस्तिका गौरव ग्रंथामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. एकूण आर्थिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली मांडणी, सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली मांडणी, ह्या सगळ्या ज्या मांडण्या आहेत त्या मांडण्या आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेच्या आहेत आणि चळवळीची झालेली कोंडी फोडण्यासाठी त्या पानसरेंच्या मांडणीकडे आपल्याला पुन्हा एकदा वळावं लागेल. शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची पुस्तिका लिहिली. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन म्हणावं लागेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं त्यांचं पुस्तक, ज्याचा विक्रमी खप झाला आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरचं त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं, लोकांमध्ये पोहोचलं, सामान्य लोकांमध्ये पोहोचलं. त्याचं कारण असं आहे की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली मांडणी ही लोकांना भावली। छत्रपती शिवाजी महाराज पानसरेंनी जो मांडला, तो जो शिवाजी महाराज मांडला त्याच्या आधी काही इतिहासकारांनी मांडणी केली होती, परंतु पानसरेंनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांनी काही नवीन संशोधन केलं नाही, परंतु आहे हे संशोधन त्यांनी आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने व्यवस्थितरित्या मांडलं आणि ते लोकांना समजेल असं मांडलं। त्यामुळं तो शिवाजी सामान्य लोकांपर्यंत पोहोचला। शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष म्हणून असलेली त्यांची कारकीर्द, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये स्वराज्याची स्थापना करत असताना सामान्य जनतेचा त्यांना मिळालेला पाठिंबा आणि एक सरंजामी युगामधला राजा असताना सुद्धा आजच्या काळामधल्या आधुनिक लोकशाही मूल्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या काळामध्ये पुढे जाऊन केलेले विचार, हिंदू मुस्लिम प्रश्नांच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांनी दाखवलेली धर्मनिरपेक्ष सहिष्णू धोरणं आणि सामान्य जनतेच्या पाठिंब्याने, शोषित कष्टकरी जनतेच्या पाठिंब्याने उभं केलेलं स्वराज्य, अशी एक व्यापक मांडणी पानसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये केलेली आहे। त्यामुळे त्यांचा विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचला। आज आपल्याला पानसरेंच्या जयंतीच्या निमित्ताने काय शिकलं पाहिजे, तर दोन गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे। नंबर 1, पानसरेंनी महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी चळवळींनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडली। आपल्या पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये विखुरलेल्या पुरोगामी चळवळींना एकत्र येण्यासाठी त्यांनी रेषेच्या आतमधले आणि रेषेच्या बाहेरचे अशी एक संकल्पना मांडली। रेषेच्या आतमधले जे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत, वेगवेगळ्या विचारसरण्या आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, संघटना आहेत, परंतु आपली एक लाईन आहे, आपल्याला ही व्यवस्था बदलायची, परिवर्तन करायचंय आणि म्हणून आपल्यामधले तपशिलातले, आपल्यामधले सैद्धांतिक, आपल्यामधले व्यवहारातले जे मतभेद आहेत ते मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलं पाहिजे। दैनंदिन आपल्या व्यवहाराच्या प्रश्नांवर आपण एकत्र आलं पाहिजे। अशा प्रकारची एक व्यापक भूमिका पानसरेंनी सातत्याने घेतली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पानसरेंना सगळ्या परिवर्तनवादी चळवळींनी त्यांच्याकडे मार्गदर्शक पद सोपवलं आणि पानसरे हे सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीचे एक आधारवड झाले। एका बाजूला हे चालू असताना दुसऱ्या बाजूला पानसरेंनी सांस्कृतिक पातळीवर जोरदार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। पानसरेंनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा लोकशाहीर म्हणून करण्यात आली होती। त्याला पुन्हा एकदा पानसरेंनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपल्या मार्क्सवादी दृष्टिकोनातून उभी करण्याचा प्रयत्न केला आणि अण्णाभाऊ साठेंचं मार्क्सवादी चळवळीशी असलेलं नातं अधोरेखित करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रामध्ये पानसरेंच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलनं झाली। ही साहित्य संमेलनं जशी झाली तशी मार्क्स, आंबेडकर आणि गांधी यांच्या नावाने सुद्धा पानसरेंनी साहित्य संमेलनं घेण्याचा प्रयत्न केला। देशामध्ये मोदीच्या सत्तेनंतर 2014 नंतर जी एक पुरोगामी चळवळीमध्ये एक नकारात्मकता आली होती, ती नकारात्मकता घालवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न पानसरेंनी केला आणि या सगळ्या चळवळींना एकत्र आणून नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये, एनडीए सरकारच्या विरोधामध्ये जनमानस उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी मुश्रीफ जे आहेत त्यांनी हू किल्ड करकरे नावाचं जो इंग्रजी ग्रंथ लिहिला होता, त्या इंग्रजी ग्रंथाचं वर संबंध महाराष्ट्रामध्ये किमान 100 व्याख्यानं करण्याचा त्यांनी संकल्प सोडला होता। तो संकल्प यासाठी सोडला